आरडी ओवली संघाने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. 4 षटकांचा सामना. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या वेले संघ प्लीज. दोन्ही संघाचे 12th मॅन या आमच्या समालोचन कक्षामध्ये. साजन आले गोलंदाजी करण्यासाठी. पहिले षटक नेहमीच सातत्याने आपण वेले संघाकडनं पाहत असो. साजनला स्ट्रायकर गोलंदाज म्हणून खूप चांगली भूमिका त्यानं बजावली आतापर्यंत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी आणि साहिल आरडी ओवली संघाकडनं. यावी पहिलाच बॉल सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला डीप मध्ये. फलंदाज बाद पहिल्याच बॉल वरती इथे ब्रेक थ्रू मिळवलाय. पहिल्याच बॉल वरती इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवलाय. चांगली सुरुवात पॉझिटिव्ह स्टार्ट इथे देत असताना साजन आपल्या संघासाठी. जॉन्टी इथे मात्र शून्यावरती बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावर इन ॲट नंबर 3 बॅट्समन चिराग आलाय. यावेळी मात्र मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न. इथे लॉंग स्टॉपला थोडीशी फंबलिंग आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावेसाठी हा चौकार. भावेश थले त्या ठिकाणी थोडासा डान्स करताना दिसला मैदानामध्ये. चर्चा थोडीशी आता शरीरयष्टी देखील मजबूत झाले. बॉडी संतुलित ठेवणं फार महत्वाचं असतं. मेंटेन ठेवणं त्यासाठी जिम कसरत व्यायाम हा करावाच लागतो. गोलंदाज साजन यावेळी मात्र सुरेख फटका वॉड शॉट अगदी रडार मध्ये आला आणि त्या बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. एक अतिशय दर्जेदार स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. यावेळी मात्र सुरेख चेंडू अगदी लेन पुढे ठेवली. बॅकलिफ वर करू दिली नाही. वेगवान
आणि अगदी ज्याप्रमाणे एरोप्लेन लँड होतो त्याप्रमाणे बॉल लँड होत गेला होता बॉक्स मध्ये. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. यावेळी मात्र शॉप इन कटर पडल्यानंतर बॉल आजच्या बाजूने वळला. डॉट बॉल आलाय. एक षटकार लागल्यानंतर कुठेतरी एक चांगले कमबॅक जी गरज होती निश्चितच, आणि तो कमबॅक इथे करून देत असताना आपल्या संघासाठी साजन. यावेळी अजून एकदा सुरेख चेंडू, अतिशय चांगला चेंडू. षटक समाप्त होते. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाज बॉबीला इन्व्हाइट केलंय, ज्यानं मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली होती. निश्चित आणि सामनावीर देखील राहिला होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी सुरेख चेंडू, अतिशय चांगली लेंथ आपण पाहिली तर मिडल स्टंपला लेंथ होती आणि त्यानंतर पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील निघाला. स्विंग अँड मिस. जोरदार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु मिस झाले त्या ठिकाणी. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. बॉबीचा देखील आत्मविश्वास वाढला असेल कारण पहिल्या मॅच मध्ये ज्यानं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पटकावला होता, म्हणजे कुठेतरी एक चांगली भूमिका बजावली होती. आणि तिथनंतर याही मॅच मध्ये आतापर्यंत हे 2 चेंडू जर आपण पाहिले तर अतिशय चांगल्या लाईन आणि लेंथ वरती इथे पिचिंग करत असताना एक सिंगल आली आहे. धावसंख्या एका सिंगलच्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती. यावेळी अजून एकदा सुरेख चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. लेफ्ट आर्म गोलंदाजाकडे एक दैवी देणगी असते. नॅचरली स्विंग त्यांच्याकडे जरूर असतो आणि त्याचा कुठेतरी युटिलाइज इथे करत असताना बॉबी आपल्या बॉलिंग मार्क वरती पडल्यानंतर त्याचे बॉल बाहेर निघतात. इथे स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर झाले. अक्षरशः नृत्य करताना दिसले खेळपट्टीवरती, तरी देखील बॅट आणि बॉल मध्ये संपर्क जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. यावेळी मात्र बॉलच्या लाईन मध्ये आले. यावेळी अतिशय चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. यावेळी मात्र चांगलं कमबॅक, षटकार जरूर आला परंतु त्यानंतर कमबॅकची गरज होती. तो कमबॅक इथे आपण पाहिला. धावसंख्या 18 धावा. एक षटकार आला तरी देखील फक्त 7 धावा खर्च केल्या गोलंदाज बॉबीनं. 2 षटकांच्या अखेरीस 9.00 ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. 18 धावा इथे आपण जरूर पाहिल्या. 4 षटकांचा हा सामना. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हायवे दिवे सारख्या बलाढ्य संघाला शेनूदादा गावदेवी वेले संघाने पराभूत केलं. त्यानंतर आरडी ओवली या टीमनं खार्डी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. यावेळी मात्र गोलंदाज निलेश गोलंदाजी करण्यासाठी आले. पहिल्याच बॉल वरती एक अतिशय चांगला घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावेसाठी हा चौकार. अगदी आपण पाहिलं तर बॉलच्या लाईन मध्ये आले आणि तसंही बॉलच्या लाईन मध्ये येणं फार गरजेचं आहे
पाणी ज्यावेळी रिमझिम पावसाची सुरुवात होती त्यावेळी मात्र बॉलच्या लाईन मध्ये येणं तितकंच सोपं नसतं, कारण बॉल स्किट होतात. परंतु तसं काही सकाळच्या सत्रापासून आपल्याला बघायला मिळालंच नाही. पावसाची भरपूर कमतरता आणि बरसात जी हवी होती, रिमझिम जी पावसाची हवी होती ती मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाही या पावसाळी क्रिकेटमध्ये. यावेळी ओव्हरथ्रो जरूर झालाय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि होय 3 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. तर या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू आता चांगल्या धावगतीकडे, चांगल्या धावसंख्येकडे, चांगल्या लक्ष्याकडे, चांगले टार्गेट देण्याच्या ध्येयाने आता इथे मात्र फलंदाजी केली जाते. क्रिकेटचा खेळ असा आहे, ज्या ज्यावेळी लिमिटेड ओव्हर क्रिकेट असते त्या त्यावेळी तुम्हाला संयमाबरोबर अटॅक करणं देखील तितकंच गरजेचं असतं. परंतु एखादा मोठा फटका आला तर तिथनं सिंगल डबल वरती विश्वास ठेवणं देखील गरजेचं असतं. यावेळी एक चांगला फटका आलाय, भरपूर वेल होता फलंदाजाकडे आणि त्या गोष्टीचा फायदा उचलला बॅट्समननं आणि बॉल पुन्हा एकदा बॉडी लाईनच्या बाहेर पाठवलं. 4 धावेसाठी हा चौकार. 29 29 धावा धावफलकावरती या चौकाराच्या मदतीनं. मात्र अगदी वेगाने आणि जोराने क्रिकेटच्या टुर्नामेंट स्पर्धा चालू आहेत. याचं कारण आहे कारण खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये आलोय. यावेळी अधिक शफल झाले होते, क्रॉस झाले होते, पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. थिंक डावी स्टिक सोडून जाणार तो बॉल होता. एक अवांतर आता जोडली जाईल धावफलकावरती. अवांतर या धावसंख्येच्या मदतीने एकंदरीत धावा आपण पाहिल्या तर 30 धावा इथे लागल्यात. निलेशचा हा बॉल रायझिंग अगदी आपण पाहिलं तर पडल्यानंतर टॉसअप गुडलेन स्पॉट वरती पडला आणि त्यानंतर अधिक उचली घेतली त्या बॉलनं, बाहेर देखील निघाला. खूप चांगली व्हरायटी आहे. धावसंख्या स्थिर आहे 30 वरती. यावेळी थोडेसे थांबले जरूर होते, परंतु बॅट आणि बॉल मध्ये जो संपर्क हवा होता तो मिळाला नाहीये. बॉल जाते डीप स्क्वेअर लेगला, सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील धावसंख्या 2च्या मदतीने 32 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट मॅच नामदेव स्पोर्ट्स डुंगे विरुद्ध धर्मवीर जुनांदुर्गी या दोन संघादरम्यान. दोन्ही कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. सकाळच्या सत्रापासून अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी अनुभवायला मिळालं. त्यांना आतुरता होती, उत्सुकता होती की कधी क्रिकेट, कधी टुर्नामेंट चालू होतील आणि निश्चितच त्या चालू झाल्यानंतर जो प्रतिसाद मिळतोय तो अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आणि निश्चित युट्यूब वरती देखील खूप मोठ्या संख्येने या मॅचेस पाहिल्या जातात. 9 स्टार ग्रुप आयोजित गावदेवी चषक वेले षटक समाप्त झाले. तिसऱ्या संघाची धावसंख्या 32 धावा 3 षटकांच्या अखेरीस. निश्चितच आता ह्या षटकामध्ये कुठेतरी 15 धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल, तर 45 ते 50 टार्गेट जर दिलं तर मात्र फायटिंग तुम्ही करू शकता. आणि तसे घरच्या मैदानावरती खेळतोय वेले संघ. तसं स्पर्धा आता पावसाळी रबर बॉल म्हटलं तर एन्जॉय, एंटरटेनमेंट, मनोरंजन हे फार गरजेचंच असतं. आणि तसं एक आगळा वेगळा पारितोषिक लागलाय. केवल पाटील याने जर ड्राईव्ह मारून जर झेल स्वीकारला तर प्रतीक पाटील यांच्याकडनं 500 रुपये. गोलंदाज अक्षय आलाय. शेवटचा अंतिम षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी सुरेख फटका आणि धावा देखील चांगल्या मिळतील. जरूर पंचांचा इशारा येणं बाकी आहे. फ्लॅट स्ट्रोक जरूर गेला होता त्या ठिकाणी. यस, पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स रूपच्या बाहेर गेल्या. 4 धावेसाठी हा चौकार.
काय कपलं बॉल बॉल पोरा ठेवा बाहेर 50-100 रुपये देऊन. अक्षर आयटम ओव्हर द विकेट. यावेळी मात्र फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मनीष जज करतोय. फर्स्ट सेकंड आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये देखील तिथे झेल सुटलाय. सहज सोपा झेल होता त्या ठिकाणी. जरूर वाटलं होतं की ही झेल स्वीकारली जाईल, कारण क्षेत्ररक्षक मनीष त्या ठिकाणी सज्ज होता. सेफ हँड वेल्हे गावाचा निश्चितच सुरक्षित हातांची झोली म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दोन धावा, या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 38, 38 धावा. यावेळी निश्चितच चुकीचा चेंडू आहे, लाईन थोडीशी बाहेर. पंच हे सांगत असताना स्पेअर मारा, एक अवांतर आता मिळेल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने 39 वरती धावफलक किती जात असताना शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 50 पर्यंत जर टार्गेट जर इथनं दिलं तर मात्र चांगली फाईट होऊ शकते वेलीच्या अगेन्स्ट. ओली संघ तेच आता कुठेतरी प्रयत्न करतील का? निश्चितच खेळपट्टीच्या अगदी बाहेर बॉल जाऊन पिचिंग झाला. निश्चितच नो बॉल घोषित देखील करण्यात आलाय. एक आव्हान आता मिळेल त्या ठिकाणी आणि फ्री हिट देखील असेल या पुढचा बॉल. फायदा आता उचलला जाईल का? तसेही चिरागनं खूप चांगली बॅटिंग केली आहे आतापर्यंत. 3 चौकार चिरागच्या बॅटमध्ये आणि 1 षटकार देखील आलाय. फ्रीटचा बॉल चिरागसाठी. पुन्हा एकदा आय थिंक यावेळी ओव्हर स्टेपिंग केलंय. निश्चितच अतिशय चांगली अंपायरिंग आता इथे करत असताना धावसंख्या फलकावर 41 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. आतापर्यंत 3 अनलिगल बॉल आपल्या षटकामध्ये इथे अक्षय टाकताना दिसलाय. अवांतरच्या धावा खर्च करताना दिसतोय. फ्रीट कंटिन्यू असेल आणि यावेळी मात्र बॉल उंच प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय स्वतः गोलंदाज दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 रन्स. अक्षर आयटम ओव्हर द विकेट. यावेळी सोडून दिले फ्लॉन. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक खराब चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू हे अवांतर इथे टाकले गेलेत. खूप मोठं षटक. मला वाटतं सकाळच्या सत्रापासून हे सर्वात मोठं षटक असावं. आतापर्यंत त्यांना बॉल 8 टाकलेत, ज्यामध्ये 3 लिगल बॉल आहेत. म्हणजे 3च चेंडू आतापर्यंत त्याने षटकामध्ये व्यवस्थितरित्या टाकलेले आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत त्याच्या षटकामधील. त्या 3 चेंडूंसाठी अजून किती एक्स्ट्रा बॉल टाकतोय हे देखील पाहणं गरजेचं. या बी मात्र सोडून दिलाय. निश्चितच डगआउट मध्ये थोडीशी निराशा जरूर आपल्याला पाहायला मिळते. या लिमिटेड ओव्हरचा क्रिकेटर असा आहे की ज्यामध्ये एक बॉल फार महत्वाचा असतो. अक्षय पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट चिरागसाठी. चांगली बॅटिंग ज्यांना दाखवली आहे. यावेळी काय घडलंय? यस, बॅटला स्पर्श करून बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि फलंदाज झेल स्वरूपामध्ये बाद झालाय.
चांगली बॅटिंग चिरागच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी मात्र षटक समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या 45 धावा आणि 46 धावसंख्येचं लक्ष असेल तर या आपण टॉस करूयात. दोन्ही कॅप्टन डुंगे संघाचा कर्णधार आणि जून आंदुर्की संघाचा कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी इथे. जून आंदुर्की संघाचे संघनायक डुंगे संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. दिवेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. समाजसेवक वेल्लेगावचे. केक पेस्ट्रीजचे ओनर SS बेकर्सचे उज्ज्वल मुकादम आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. उज्ज्वल आपण देखील यायचं आहे टॉस करण्यासाठी. कोणी जिंकला? या ठिकाणी डुंगे संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलाय. या मॅच कडे आपण जर लक्ष लावलं तर 46 धावसंख्येचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 4 षटकांमध्ये. खूप अवांतर धावा आपण या ठिकाणी पाहिल्या. डुंगे संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी ऑफिशियली संपर्क साधायचा आहे. या ऐकूयात 46 धावसंख्येचं लक्ष्य कशा प्रकारे पार केले जाईल. एक सिनियर कंपेनियर आणि निश्चितच एक्सपिरियन्स कॉमेंटेटर मोहन भोईर सर यांना वेलकम.
डुंगे संघाचा संगणक आपण थोडंसं आयोजन कमिटीचे संपर्क साधा. भावेशाच्या बॅट मधून निघतोय एक धावेचा निर्वाळा. भावेश आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या बिनबाद आहे. पहिला सांगिक पहिलं पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो. डावखुरा फलंदाज केवल. विजयाचं लक्ष 46-45 धावा केल्या होत्या. त्या ओडिया संघानं विजयाचं लक्ष 46 धावांचं पहिल्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक करता तो गोलंदाज साहिल. प्लीज आपण वेल कमी घ्या. स्पीडअप करा. What a shot. केवळ याच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फुल्यांचा केवळ तुझ्यासाठी सोन्या संधी आहे. जर आपण हॅट्रिक साधलं तर 1111 रुपयाचं रोख पारितोषिक प्रतीक पाटील यांच्याकडनं. केवळ तुझ्यासाठी सोन्या संधी आहे. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला. एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. आपल्या फॉलो थ्रो चेंडूला कलेक्ट केला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. साहिल पहिले षटक करतो. तो वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं. साहिल एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंडचा मार या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर फ्लिक केला जाता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये पाहतो. वन बाउन्स दिपेशच्या माध्यमातून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावाने संघ धावसंख्या एक धावाने पुढे सध्या धावसंख्या होती ती 8. साहिल भावेशाच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू जातो आउट अँड पार्क षटकार. साहेब बाहेर येऊन बघा कोण आल्या. पुन्हा एकदा साहिल. बडा शॉट. चेंडूला सुंदर सौंदर्याच्या अंदाजाने खेळून काढलं होतं. चेंडू आपण पाहिलं होतं डीप एक्स्ट्रा कव्हर. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार आणि झेल सुटून जीवदान मिळतं. आयुष्यमाना भावेचा आशीर्वाद आणि ह्याचबरोबर भविष्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावांनी वेळे संघ पोहोचतोय 16 धावसंख्येवर. विजयाचं लक्ष 46 धावांचा षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. एक सुंदर सुरुवात, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात आणि दर्जेदार सुरुवात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत बिनबाद 16. एक ऍडव्हान्टेज ऑप्शन मध्ये कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज दुरा सांभाळतो गोलंदाज विराज.
लेफ्टन ओव्हरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो केवल. विराज केवल याच्या बॅट मधून पुन्हा एकदा बिग हिट घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता किंवा चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. मिडल ऑफ चेंडू घेता आला नव्हता. फलंदाज केवल याला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर विराजाच्या माध्यमातून आपण पाहतो धावसंख्या येते 22. अरे साजन भोंगा सोडते तिकडे काय जाते दाम दरांनी उत्या पडतील. बाद झालेला फलंदा आपण केवल याला पाहिलं होतं. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगला होता. चेंडू मिड विकेटला आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात होतं. कुठल्या प्रकारची चूक नाहीये आणि अचूक असं चेंडूला कलेक्ट केलं गेलं होतं त्या ठिकाणी आणि महत्वाचा फलंदाज केवल हा बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन निलेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्वाचा बिग हिटर आहे भावेश. या ठिकाणी चेंडू थोडासा ऑन द करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉट डीप कव्हरला जातोय. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. धावणे सगळ्या धावसंख्या एक धावणे पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 23. आपण पाहिलं विजयाचं लक्ष्य 46 धावांचं आणि निश्चितच निम्मा जो पडला आहे तो पार झालेला आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विराज. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी नौका फलंदाज निलेश याला. अतिशय चांगला चेंडू उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना निलेश याला मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी सगळ्या धावसंख्या होती ती 24. षटक क्रमांक दुसरा विराजाच्या माध्यमातून चालू सामना आपण पाहतोय. चालू आहे गेम. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विराज. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. दुसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू. लेफ्टन ओव्हरचा मारा या ठिकाणी 22च्या बॅट मध्ये वॉट शॉट. वॉट शॉट. शॉट ऑफ डे म्हटलं तरी वागो ठरणार. आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट फटका 22च्या बॅट मधून आपण पाहिला.
चेंडूंचा खेळ शेष आहे. या सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत आहे. आपण पाहतो वेळी संघाची 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षकाला. चेंडू वाईट लॉंग ऑफ बाहेर जातो. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका पाण्यात आला. चेंडू एका टप्प्याने मात्र बीट करतो क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. येणारे चेंडू 11 विजयापासून फक्त आणि फक्त 12 धावा दूर आहे. या ठिकाणी चेंडू थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. 1 बॉन्स. आउटफील्ड मधून मात्र चेंडू जोपर्यंत कलेक्ट केला जातो फेक मात्र थोडीशी रॉंग इन. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 4 धावा कंप्लीट केल्या जातात. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. थोडासा अपटेकर पद्धतीने चेंडूला ऑन साइडला केलं जातं. चेंडू डीप मधून जोपर्यंत कलेक्ट केला जातोय तो पण मिळतील फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धावेने संघात धावसंख्या 1 धावेने पुढे सांगते धावसंख्या. आवाज मार ना तिकुंच्या गवल्या येऊन दे इकुंच्या कादल्या येऊन दे. चेंडूला थोडसा ऑन साइड घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. ऍक्च्युअली बघा काय घडलंय. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. 1 धाव कंप्लीट. 1 धावेने संघ धावसंख्या 1 धावेने पुढे सरते धावसंख्या होती ती आउट आहे. फलंदाज मला वाटतं बाद आहे. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचू शकला नाहीये. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज धावची समोर बाद होतोय. नेक्स्ट नो बॅट्समन. सामन्यामध्ये थोडस पाहतो आता येणारे चेंडू असतील 8 आणि विजयापासून 7 धावा दूर आहे. 8 चेंडू शेष आहेत आणि 7 धावांची गरज आहे. जे संपादित वेळी या संघाचं हडलक अडी स्पोर्ट्स ओवळी इन गुड लक. सामन्यातील सामन्याचा पुरस्कार केवल केवल वाटून जा रे. सामन्यातील सामन्याचा पुरस्कार केवल 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 हे बाबा जे साजन ट्रॉफी दे दी.